3 एप्रिलच्या रात्री नांदेडच्या डी मार्ट परिसरात स्क्वेअर थिएटरमध्ये धुरंधर 2 चा शो होता. अर्जित सिंग चौहान आपले 2 मित्र संभाजी पाटील आणि नागेश्वर लडे यांच्यासोबत सिनेमा बघायला गेला. तो उशिरा सुटला. रात्री 1:30 ते 2च्या सुमारास तिघे थिएटरमधून बाहेर पडले. अर्जित बुलेटवर बसला, पण ते तिघे ज्या भागात पोहोचले तो परिसर बराचसा निर्जन होता. तिथे अचानक एक टोळकं समोर आलं. अर्जित कुठल्या थिएटरला गेलाय, कधी बाहेर पडेल, त्यांच्यासोबत किती माणसं असतील हे सगळं त्यांना आधीच माहिती होतं. साहिल आला गँगने हा सापळा रचलेला होता. त्याचे शूटर्स मोहम्मद अरबाज आणि सय्यद आवेज थेट तलवारी घेऊन अर्जितवर तुटून पडले. अर्जितला पूर्णपणे घेरलं गेलं. न थांबता वार झाले. त्याच वेळी संभाजी पाटील आणि नागेश्वर लडे यांनी काउंटर अटॅक केला. त्यांनी चाकू आणि खंजीर काढले आणि अरबाज व आवेज यांच्यावर हल्ला केला. दोन्ही बाजूंना खतरनाक हल्ला झाला, पण अर्जित हा भीषण हल्ले झेलू शकला नाही. तो जमिनीवर कोसळला आणि जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी अर्जितच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यात मोहम्मद अरबाजचाही मृत्यू झाला. पण त्या रात्रीची सर्वात थरकाप उडवणारी घटना अजून व्हायची होती. अर्जितला विष्णुपुरी इथल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं. त्याच वेळी